मी कोमल आणि ज्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो आतुरतेने तो दिवस आलेला आहे। आज 12 मे आहे आणि आमच्या श्री विठ्ठल रुक्माई मंदिरचं उद्घाटन समारंभ चालू होणार आहे थोड्याच वेळात। तर चला आता मी पण तयार होऊन तुम्हाला मी दाखवते की आज काय काय होणार आहे। आज पहिला दिवस आहे तर चला। गावामध्ये प्रत्येक घरासमोर 3 दिवस आता गुढी उभारणार आहेत। पहिल्या दिवशी गावातील सगळ्या सासरवासनी ना दिलेल्या साड्या नेसून कलश घेऊन स्टँडवरती जात आहेत, कारण तिथून आता विठ्ठल रुक्माई मूर्तीची मिरवणूक होणार आहे। गावामध्ये मूर्त्यांचं आगमन होणार आहे, त्याची तयारी जोरदार चालू झालेली आहे आणि आता सगळी स्टँडवरती जात आहेत। मी पण थोड्याच वेळात जाणार आहे। तर इथे सगळं 3 दिवस जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। लोकांची गैरसोय होऊ नये त्यासाठी शाळेच्या समोर इथं भव्य असा मंडप मांडलेला आहे आणि इथं जेवणाची सोय केलेली आहे। समोरच आता इथून एंट्री आहे मंदिरकडे जाण्याची। ज्या वयस्कर बायका आहेत त्यांना वरती स्टँडवर जाता येत नाही, त्यामुळे बायका इथंच खाली थांबलेल्या आहेत। प्रत्येक गल्लीने आपापल्या गल्लीला सजवण्याचं काम देखील अतिउत्तम केलेलं आहे। मी आता मंदिरकडे जात आहे। इथे यज्ञ हवन वगैरे चालू झालेलं आहे। मंदिर समोर अतिसुंदर फुलांची रांगोळी देखील काढलेली आहे। कार्यक्रम खूप मोठ्याने साजरा होत आहे। आमच्या गडिंग्लज तालुक्यातील शिवपूर या गावामध्ये एक छोट्याशा गावामध्ये इतका मोठा कार्यक्रम होत आहे, हे ऐकूनच सगळ्यांना नवल वाटत आहे। आणि मंदिर सुद्धा इतकं सुंदर बांधलेलं आहे, तुम्हाला मी आतून सुद्धा मंदिर दाखवते बरं का। मी खाली मंदिरकडून येईपर्यंत इथं मिरवणूक सुद्धा आलेली आहे खाली, तर चला तिकडेच जाऊयात। चला शूट जरा करून येतो। तूप पाठवून देते।
साठी पुरस्कार जाते मायरा जाते माहेराला माहेराला आता नारळ कलावडी बसून पडतो माननीय राहते अधिकारी आरती पाटील साहेब सर्वांच्या मनापासून आभार. आपण सर्व गेली 2 वर्ष 2 ते 3 वर्ष सातत्याने या मंदिर भूमी पाणी वॉटर सप्लाय या पाण्याच्या टाकीकडे जाऊन आपण पाठ व्यवस्थित धुवून ते हॅलो, जर आणखी मापाचा हवा असेल तर आपण घेऊ शकता. नमस्कार. आज आमच्या गावामध्ये नवीन विठ्ठल मंदिर या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा स्थापन झालेली आहे. नव्या मूर्त्या या ठिकाणी आम्ही मोठ्या जल्लोषमध्ये हत्ती घोडे यांच्या गजरामध्ये भजनाच्या कीर्तनामध्ये आम्ही या ठिकाणी मंदिरजवळ आणलेले आहेत. पण मूर्ती प्राणप्रतिष्ठा करत असतेवेळी त्याची एक प्रोसेस असते. सुरुवातीला जलादेश म्हणजे गंगा यमुना जमुना सरस्वती यमुना अशा 7 नदीचं पवित्र पाणी समुद्राचं पाणी असं करून जलादेश अभिषेक घातला जातो. आणि त्यानंतर धान्यादिराश अभिषेक पूर्ण झाल्यानंतर पंचामृतचा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर धान्याच्या राशीमध्ये त्याचा मूर्तीमध्ये ठेवलं जातं. आणि अशा विधीनं ती विधी पूर्ण झाल्यानंतर मुख्य गाभाऱ्यामध्ये मंदिरमध्ये या ठिकाणी नेली जाते आणि तिची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी विधियुक्त शास्त्रशुद्ध पद्धतीनं केली जाते. आज आमच्या गावामध्ये हा असाच प्रसंग आलेला आहे. आम्ही नवीन मूर्ती आणलेले आहेत. आमचे चंदगडचे वेदशास्त्र संपन्न सर्वच भजने म्हणजे सर्वच भटजी मंडळी किंवा पुरोहित मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. आणि गावामध्ये सगळ्यांनी सर्वांच्या या ठिकाणी आम्ही करत आहोत. धन्यवाद. फलप्राप्ती अर्थम विठ्ठल रुक्माई देवता सुप्रसन्नता पूजन अहम करिष्यामि. अंकुश पाटील मम आत्मना विरामोत्तर फलप्राप्ती अर्थम कुलस्वामी कुलदेवता कृपा प्रसाद प्राप्ति आतम अत्याग्ने अस्य विठ्ठल रुक्माई मूर्ति प्रतिकापना सिद्धि आतम यज्ञ मंडप पूजन
अहं करिष्ये भद्राय वेदा सुगदास्मदाम् नंदिनी वदिनी मैत्राउमा पशुपतिनी भगवती शस्त्रगर्भाय नमः मट्टपादिच्छात्रे वायुदेवताभ्यो नमः गन्धाशतपुष्पं समर्पयामि नमस्तस्यै नमो नमः यानंतर वरुण देवता पूजन तो आराधना व श्री अतुल बाबूराव शिकळे उद्योजक अध्यक्ष युवा प्रतिष्ठान मराठी सांस्कृतिक मंडळ आणि श्री राकेश कमलाकर सावंत मुंबई उद्योजक यांच्या शुभ हस्ते कॅमेरावाले जर कुठं असतील कृपया आपण इथं सभा मंडपात यायचं आहे. वरुणकरसुमुखे विष्णुकण्ठे ऋतुसमासिता मूले ऋतुब्रह्मामठे मातृगणासुताः कुशोजागरा सर्वे सप्तद्वीपा सुन्दरा ऋग्वेदवेदा सामवेदो यथर्वणः अंगाय सुविधा सर्वे समासिता गायत्री गायत्री शान्ते तुष्टे तुष्टिकरे सदा कुण्डली गौरवाणी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कटनाथ भगवान की जय. हा सकाळचे पुण्यावाचन केलेले पाचही यजमान इकडे या. जे होमविधीसाठी बसलेले यजमान आहे भवद्रभो भूतकृद्धूतवृद्धावो भूतात्मा भूतभावनः खाली धरा भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमां गतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च योगो योगविदानेन भर्ता प्रभवो प्रभुरेश्वरः स्वयंभू अनादिर्गणो धाता विधाता धातुत्तमः अप्रमेयो ऋषिकेशो पद्मनाभो गुन्दाम्ना पवित्रं मङ्गलं परम् ईशानः प्राणदः प्राणो ज्येष्ठश्रेष्ठ प्रजापतिः हिरण्यगर्भानुषारुतिः रुद्रवौशिरापमृर्विश्वयोनिषु तिस्रवाः अमृतशाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्वानो विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदं व्यङ्गो वेदाङ्गो वेद राजेश्वरभोजनं भोक्तां सहिष्णुर्जगदादितः अस्यामुखोः सर्वं प्रकृति तत्त्वाय नमः प्रकृति देवेन्द्र सर्वाणि दिशामि ओम बुद्धि तत्त्वाय नमः बुद्धि तत्त्वं देवेन्द्र स्वामी देवस्य देव्या सर्वाणि स्वामी अहंकार तत्त्वाय नमः दिशामि ओम मनस्तत्त्वाय नमः मनस्तत्त्वं देवस्य देव्या सर्वाणि दिशामि ओम हृदय दिशामि ओम प्रकृति तत्त्वाय नमः प्रकृति तत्त्वं देवस्य देव्या हृदय दिशामि साहिमां पुंडरीकाक्षं शरणं परं कालेश्वरी च सर्वेषु विश्व सर्वासु जातिता शरीरे विभवचारी वर्तते मे महत्मयम् स्वपादकमलाकन्यानवेदमान्तरेष्वपि निमित्तं कुशलस्यास्येन गच्छामि सद्गतिं विद्याननिजं प्राप्यं निजं ज्ञानवर्धितं जन्मान्तरेऽपि मे देवा माभूतस्य परिक्षया दुर्गाविदातायां त्वङ्गलिस्त्वमिति नमः यदि नाथं च विन्द्रेयं तावदास्मि कृतेषा अकाशं कामयेव विष्णवत्वत्तो सर्वजगत्सुखीफलं पुरुषस्य हरे सूक्तं स्वर्गं सत्यमेतस्करम् आत्मज्ञाननिजपुण्यं योगज्ञानविदं परम् इत्येव प्रतया सुत्यासुस्वादेव जनार्दनं किङ्करोऽस्मिन्नात्मानं देवाय वदिरेत कुण्डली गौरदारिविठो श्रीज्ञानदेव भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय.
अशा कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. तर आता मिरवणूक, मूर्तीची प्रतिष्ठापना असा आजचा कार्यक्रम झालेले आहेत. उद्या म्हणजे 13 तारखेला माहेरवासनींच्या दुरड्या येणार होत्या आणि कलशपूजन होणार होतं. तर त्याचा मी मिनी ब्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. आणि तिसऱ्या दिवशीच्या रिंगण सोहळ्याचा पण मी माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ टाकलेला आहे मिनी ब्लॉग. तर ते सुद्धा आवर्जून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि हो, सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.